अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर अशा व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करते. तर मी नेहमीच तुम्हाला या माझ्या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य असे अनुभव सांगत असते. बऱ्याच वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या या अद्भुत लीला मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवत असते. मात्र आज सुद्धा मी तुम्हाला एक हिरोला झिरो करणारा आणि आयुष्याचे भोग संपून स्वामी कृपेने नशीब चमकणारा अत्यंत असा रोमांचक अद्भुत असा स्वामी अनुभव मी सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपल्याला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग चला तर सुरुवात करूया आपण आजच्या एका नवीन आणि सुंदर अनुभव. तर पुढील हा संपूर्ण अनुभव जो आहे तो या ताईंच्या शब्दात आहे. तर भक्तांनो, आजचा हा अनुभव आहे तो सातारा जिल्ह्यातील एका ताईंचा आहे. तर त्या ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार, मी स्वाती आणि आज मी सर्वांनाच माझं नशीब चमकणारे स्वामींची माझ्या आयुष्यात असणारी अघटित लीला सांगणार आहे. खरं तर मी कधीही स्वामी सेवेत नव्हते, पण माझ्या देवघरात स्वामींची मूर्ती जी माझ्या सासूबाईंनी अक्कलकोटवरून आणली होती. खरं तर देवघरात नित्यनेमाने दररोज दिवा लावणे, उदबत्ती लावणे, देवाला फुले वाहणे, कधीतरी देवाला स्नान घालणे, नमस्कार करणे हे सगळे मी करायचे. मात्र खूप श्रद्धा किंवा खूप असा देवदेव स्वामी असं काही नव्हतं. मला 2 मुलं, मोठा मुलगा आणि त्यांच्या पाठीवरची एक मुलगी. तर मुलींच्या जन्मानंतर ती फक्त 4 वर्षाचीच असेल आणि आमच्या असं लक्षात आलं की तिला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड आवड आहे. ती महाराजांची देवघरात मूर्ती होती, ती सर्वात शेवटी आम्ही ठेवली होती. मात्र माझी मुलगी जशी तिला समज आली, ती मूर्ती उचलून तिने ती सर्वात आधी ठेवली. तिच्या बोबड्या शब्दाने ती श्री स्वामी समर्थ असं म्हणायची. स्वामींना स्वामी बाबा असे आवाज द्यायचे. घरामध्ये अगदी काहीही बनवलं किंवा विकतही काय आणलं तर सगळ्यात अगोदर स्वामी बाबांना द्या म्हणून स्वामींच्या समोर ती ठेवायची आणि त्यानंतरच ती खायची. मग तिच्या वागण्यावरून आम्हालाही लक्षात आलं की हिला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड आवड आहे. आणि मग तिथूनच आमच्या घरामध्ये थोडी थोडी स्वामी सेवा सुरुवात झाली. खरं तर घरात सर्व काही ठीक होतं. माझ्या पतीचा मोठा एक होलसेल किराणा मालाचं दुकान होतं, ज्यातून सर्वच छोट्या दुकानदारांना माल पोहोचवला जात असे. धंदा छान चालू होता, इन्कमही चांगली होती. त्यामुळे आमची लाईफस्टाईल ही खूप व्यवस्थित चाललं होतं सगळं. मात्र मधल्या काळात दुकान आमचं पूर्ण बंद झालं किंवा बंद होतं, कारण त्यावेळी डोक्यावर खूप कर्ज वाढत गेलं आणि तशी नजर लागते तसंच काहीच होऊन गेलं. आणि अचानक निर्यातही कमी झाली आणि धंदा पूर्णच बंद पडला. आणि तो इतका बसला की माझे पती पूर्ण डिप्रेशन मध्ये गेले. त्यांना सतत टेन्शन येऊ लागलं. काय करावे काहीच कळत नव्हते. अगदी काहीच सुचत नव्हते. रात्रभर झोप नसायची. कर्ज कसं फेडावं, दुकान चालवण्यासाठी आपण काय करावं, नेहमी याचा विचार ते करत असायचे. रात्री झोपेतून दचकून उठत होते. ते रात्री झोपेत बडबड करायचे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता माझीही झोप उडाली. मला सुद्धा काहीच समजत नव्हते. सतत डोक्यामध्ये टेन्शन असायचे. ते आता बँकेचे साहेब कर्ज वसूल करण्यासाठी आपल्या घरी येऊ लागले. बऱ्याचदा सोनं मोडलं, मात्र तरीही आम्ही कर्जात बुडलो. अशातच एके दिवशी मी सहजच देवघरासमोर गेली. स्वामींच्या मूर्तीला नमस्कार करून मी स्वामींशी बोलू लागली. खरं तर पहिल्यांदाच मी त्या दिवशी
श्री स्वामी समर्थ महाराजांची मनापासून बोलत होते. श्री स्वामी, तुम्ही खरंच असाल तर तुम्ही आमचे नशीब बदलवाल. माझी लेक तुम्हाला बाबा म्हणते, तर तिच्यासाठी, तिच्या भक्तीसाठी तुम्ही काहीतरी चमत्कार कराल. मला तुमचा चमत्कार पाहिजे आहे महाराज. मला तुमच्याकडून मार्ग हवा आहे. मी स्वामींकडून मार्ग मागू लागले आणि त्यातच स्वामींच्या मूर्तीवर असणारे एक सुंदर फूल चाफ्याचं होतं. ते चाफ्याचं फूल पटकन खाली पडले आणि हा स्वामींचा काहीतरी संकेत असावा असे मला कळून चुकले. मी ते फूल उचलून एका कागदात मी ठेवले आणि तिथून ते फूल मी सतत माझ्या पतीच्या सोबत ठेवायला त्यांना सांगू लागले. त्याच दिवशी मी स्वामींकडून मार्ग मागितला आणि मला स्वामींनी मार्ग दाखवला. मोबाईल वरती सहज स्क्रोल करत असताना अचानक माझ्यासमोर स्वामींचे अनुभव येऊ लागले आणि त्या चॅनलवर मी स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले असंख्य अनुभव ऐकले आणि त्यात बरेच अनुभव आहेत. तर नक्की म्हणजे ते अनुभव बघून मलाही असं वाटलं की अनुभवांनी, या सेवांनी जर असा अनुभव येतो, फरक पडतो, तर आपण करायला काय हरकत आहे, असं माझ्या मनात येऊ लागले. मग खूप प्रयत्नांनी मी एका चॅनलच्या माध्यमातून पल्लवी ताई यांच्यासोबत एक कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याकडून मी एका सरांचा नंबर मिळवला आणि 2 दिवसानंतर माझा त्या सरांसोबत बोलणं झालं. तेव्हा पहिल्यांदा मला त्या दादांनी खूप धीर दिला. ते मला म्हणाले की स्वामी असताना घाबरू नका, असं पहिलंच वाक्य म्हटलं आणि माझ्या मनातली भीती पळून गेली. त्यानंतर त्या दादांनी मला सांगितले की 2 दिवसामध्ये अमावस्या आहे, तेव्हा दुकानावरून उतारा करा. सर्व साहित्य त्यांनी सांगितले आणि कसं करायचं हेही त्यांनी मला सांगितले. आणि त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 2 दिवसातच अमावस्या होती आणि त्या दिवशी मी उतारा केला, जेणेकरून दुकानाला लागलेली नजर, बाधा, सगळं काही त्या उतारामध्ये दूर होईल. त्यानंतर त्या दादांनी मला संकट मोचन सेवा दिली. मी अगदी त्या 2 दिवसानंतर म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून मी संकट मोचन सेवा करायला सुरुवात केली आणि त्यासोबतच गुरुचरित्रातील 14, 18 आणि 21 असे 3 अध्याय दररोज पठण करायचे आणि महाराजांचे 11 गुरुवारच्या व्रताला सुद्धा मी सुरुवात केली. दररोज मी तारक मंत्राचा तीर्थ बनवायचे आणि दुकानामध्ये तीर्थ शिंपडून राहिलेला तीर्थ मी स्वतः पिऊन माझ्या पतीला द्यायचे. आणि तुम्हाला सांगते की ही सेवा मी सलग 51 दिवस केली आणि 51 दिवसाच्या आत म्हणजे तो 41वा दिवस असेल आणि तुम्हाला सांगते त्या 41व्या दिवशी पहिल्यांदाच आमच्या दुकानात 75,000चा मला नफा झाला. तिथून जी बरकत यायला सुरुवात झाली त्यानंतर आमच्या लाईफ बद्दल आज होलसेल दुकानाची 11 दुकानं केली आहेत आणि आमच्याकडून असंख्य भागामध्ये असंख्य छोट्या दुकानदारांना संपूर्ण किराणा माल पोहोचवण्याचं काम आज आम्ही करत आहे. जिथे आम्ही पूर्ण शून्य झालो, आम्ही पूर्ण झिरो झालो, तिथे स्वामी कृपेने पुन्हा एकदा आम्ही हिरो झालो. स्वामींच्या या अद्भुत लीलेने, त्या सेवाने, त्या दादांनी दिलेल्या मंत्रांनी आमचं संपूर्ण आयुष्य पूर्ण बदललं. आमची बरकत झाली. तिथून फक्त आणि फक्त आम्हाला यश मिळत गेलं. आमची प्रगती वाढली आणि आज माझ्या आयुष्यात, माझ्या पतीच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही राहिली. खरंच स्वामी आहेत. फक्त मनापासून सेवा करा, स्वामींना आवाज द्या, स्वामी नक्कीच येतात. श्री स्वामी समर्थांपर्यंतचा अद्भुत अनुभव, त्या दादांच्या सेवांनी असंख्य भक्तांना जो अनुभव दिलाय त्यातील एक अनुभव आज मी तुमच्याशी शेअर केलाय आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करा आणि एक छान अनुभव आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.